श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर गणपतीचं स्वागत हे मोठ्या उत्साहानं झालेलंच आहे. गणपतीप्रमाणेच यावर्षी गौरी आगमन सुद्धा किती तारखेला आहे हे आज आपण बघणार आहोत. ज्येष्ठा गौरी आगमन हे 2023 मध्ये 21 सप्टेंबर ज्येष्ठा गौरी आव्हान आहे. सकाळी 6:12 दुपारी 3:34 असेल. 22 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. या दिवशी आपण घरामध्ये बसवलेल्या लक्ष्म्या, गौराई किंवा पार्वती किंवा तिला गौरी असं सुद्धा म्हटलं जातं, तर तिचं आपण पूजन करतो. 23 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन आहे. हे विसर्जन सकाळी 6:27 दुपारी 2:55 असेल. या काळामध्ये आपण गौरीचं विसर्जन करायचं आहे. पण आमच्या भागामध्ये गौरी म्हणजेच एक विष्णूजींची पत्नी आणि एक महादेवाची पत्नी अशा 2 गौराई बसवल्या जातात. त्यामध्येच महादेवाची पत्नी म्हणजेच पार्वती हिला ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं. तर गौरी आगमनाच्या दिवशी या ज्या गौरी आहेत त्या घरामध्ये कशा घेऊन यायच्या, तर सगळ्यात अगोदर आपण या गौरीचे जे मुखवटे आहेत ते आपण तुळशीजवळ नेऊन ठेवणार आहोत. एका ताटामध्ये किंवा सुपामध्ये धान्य घेतलं जातं आणि त्यामध्ये या गौरीचे मुखवटे ठेवले जातात. त्यानंतर तिथे गौरीला हळद, कुंकू, अक्षता वाहिल्या जातात. त्यानंतर पावले उठवून त्यांना घरामध्ये घेऊन येतात. जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत किंवा देवघरापर्यंत आपण ते लक्ष्मीचे मुखवटे घरामध्ये घेऊन येतो, आपल्या घरातील तुळशीपासून देवघरापर्यंत. आणि ज्या सुवासीन व्यक्तीच्या हातामध्ये किंवा जी सुवासीन स्त्री आहे तिच्या हातामध्ये हे मुखवटे असतात, तिने घरामध्ये येताना माप ओलांडून यायचा असतो. धान्याचा माप ओलांडूनच ती घरामध्ये येत असते. आणि त्यानंतर गौरी आल्या सोन्याच्या पावली, गौरी आल्या गुराढोरांच्या पावली, गौरी आल्या मुलांच्या पावली, गौरी आल्या सुख समृद्धीच्या पावली असे म्हणायचं असतं. आणि जोपर्यंत आपण घरामध्ये जिथे आपण गौरी पूजन करणार आहे किंवा देवघरापर्यंत येणार आहे हे मुखवटे घेऊन, तोपर्यंत आपल्याला हे असंच म्हणत राहायचं असतं. आणि त्यानंतर त्या दिवशी गौराईला भाकरी आणि आंबाड्याची भाजी, कोणत्या कोणत्या भागामध्ये भाकरी आणि भोपळ्याची भाजी असा नैवेद्य त्या दिवशी देवीला दाखवला जातो. तुमच्याकडे देवी म्हणजे गौराई घरामध्ये आणण्याची प्रथा कशी आहे हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. तुळशीपासून देवघरापर्यंत किंवा आपण जिथे गौरी बसवणार आहे तिथपर्यंत येत असताना हळदीचे आणि कुंकवाचे पावले उठवत यायचे असतात. ते पावले आपण आपल्या हाताने उमटवायचे असतात. म्हणजे हळदी कुंकवाच्या पावलांनी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली असं त्याचा अर्थ असतो. म्हणून लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होत असताना हळदी आणि कुंकवाचे पावले आपण उठवतो. ज्या दिवशी गौरीचं आगमन झालेलं आहे त्या दिवशी रात्री 12च्या नंतर या गौरी उभा टाकवल्या जातात. म्हणजे या गौरीला स्टँडवरती उभं केलं जातं, त्यांना छान सजवलं जातं, साडी, नवीन दागदागिने घातले जातात. त्यानंतर लक्ष्म्यांच्या मधोमध गणपतीची छोटी मूर्ती ठेवली जाते, कळस पुजला जातो आणि फराळाचं साहित्य लक्ष्म्यांच्या समोर ठेवलं जातं. गौराईला आमच्या भागामध्ये लक्ष्म्या असं सुद्धा म्हणतात. लक्ष्म्यांच्या समोर आपण जे प्रत्येक वर्षी फराळाचं ठेवतो तेच पुढच्या वर्षी देखील ठेवलं जातं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नैवेद्य असतो सकाळी फळ आणि मुटक्यांचा. हे फळ आणि मुटके कसे बनवायचे किंवा म्हणजे नेमकं हे काय असतं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच 4च्या दरम्यान नैवेद्य असतो तो म्हणजे पुरणपोळीचा. नंतर ज्या दिवशी गौरी विसर्जन आहे त्या दिवशी शेवयाचा भात आणि कानवले तसेच दिवे केले जातात. या दिवशी असा नैवेद्य आमच्याकडे लक्ष्म्याला दाखवला जातो. ज्या दिवशी गौरीचं विसर्जन आहे त्या दिवशी दोरे घेणे म्हणजेच गाठी घेणे असा सुद्धा एक प्रकार आमच्याकडे असतो. हे ज्या घेतलेल्या गाठी आहेत किंवा घेतलेले दोरे आहेत वेगवेगळ्या भागामध्ये डोक्यावरती ठेवले जातात किंवा गळ्यामध्ये घातले जातात. तर आमच्या भागामध्ये हे जे दोरे आहेत ते लक्ष्म्यांच्या गळ्यामध्ये घातले जातात. प्रत्येक भागामध्ये गौरी पूजनाची ही वेगळी पद्धत असते. कोल्हापूर अशा भागामध्ये, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये एक गौरी बसवली जाते, गणपती बसवला जातो आणि त्याच्यानंतर शंकरोबा म्हणजेच महादेव सुद्धा बसवले जातात. मी आहे मूळची लातूरची पण राहते कोल्हापूरला, त्यामुळे मला दोन्ही पद्धती अनुभवायला मिळाल्या आहेत. मग प्रत्येक ठिकाणी ही वेगळी पद्धत असते पूजनाची किंवा नैवेद्याची. तर कोल्हापूर अशा भागामध्ये, कोल्हापूर किंवा रत्नागिरी अशा भागामध्ये गौराई ही नदीवरून आणली जाते. म्हणजे ज्या मुली कुमारिका आहेत किंवा ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा मुली गौराई घरी घेऊन येतात, त्यांचे पूजन केलं जातं आणि
मुखवट्यांच्या आत म्हणजे जे स्टँड आहे तिथे ते गौराई अशी वनस्पती असते ते ठेवली जाते आणि मग त्या गौराईला साज सजवला जातो, साडी नेसवली जाते, दागदागिने घातले जातात. तशाच पद्धतीने प्रत्येक भागामध्ये नैवेद्याचा प्रकार वेगळा असतो किंवा लक्ष्मीपूजनाचा, गौरी पूजनाचा प्रकार सुद्धा वेगवेगळा असू शकतो. ज्या दिवशी आपण दोरे घेतलेले आहेत त्यानंतर आपण महालक्ष्मीची जी आरती आहे, गौराईची आरती करून मग गौराई विसर्जन करतो. तर हे विसर्जन नेमकं कसं करायचं म्हणजे लक्ष्म्या उतरावून ठेवणे, म्हणजे आपण ज्या बॉक्समधून जे मुखवटे किंवा स्टँड काढलं होतं त्या बॉक्समध्ये परत ठेवलं जातं आणि ज्या घेतलेल्या गाठी आहेत त्या गाठींचं किंवा दोऱ्यांचं काय केलं जातं तर ते एकतर आपल्या शेतामध्ये पुरल्या जातात किंवा नदीमध्ये विसर्जन केलं जातं. तर अशा पद्धतीने होता ज्येष्ठा गौरी आगमनाचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.